वाजून 17 मिनिटांनी या विमानाने उड्डाण केलं आणि उड्डाण केल्यानंतर लगेचच हे विमान कोसळलं। अभी क्या लड़के को क्या सिचुएशन है? लड़का बोला है कि मैं अच्छा दूसरे माल से कूदा था ना तो थोड़ा खाली लगा है, ऐसा बोला है मेरे को, और मैं जाऊँ अंदर तो मालूम पड़े ना। ठीक है। आपका कौन है उसमें जा रहा था? हाँ? नहीं नहीं बताइए बहन 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 आपका नाम बताइए। भावना बहन, आपके कौन आ रहे थे और कौन सी फ्लाइट में आ रहे थे और अभी क्या सिचुएशन लग रही है आपको? हमारी बहन जा रही थी 1 बजे जा रही थी। 1:10 की फ्लाइट थी और जा रही थी लंदन। लंदन जाने से पहले ही क्रैश हो गया प्लेन। क्या आप छानबीन कर रहे हो, किस तरह से इंक्वायरी कर रहे हो? एक मिनट। हाँ भैया, आपका नाम? पटेल पूनम। पूनम भाई, कौन आ रहे थे, कौन जा रहे थे और अभी क्या सिचुएशन है उनकी? हाँ, मेरी सारी था, वो अमृतसर थी और लंदन जा रही थी। हाँ फिर? हाँ बस वो 1 घंटे में समाचार आ गया तो प्लेन क्रैश हो गया है, इसलिए मैं वापस अहमदाबाद के बाहर निकल गया था तो वापस आए सील में आ गया। क्या अभी लग रहा है, क्या प्रशासन की तरफ से क्या हेल्प? अभी देखने भी नहीं मिला, वो अंदर एंट्री नहीं मिली सील में, अभी कुछ भी समाचार नहीं मिला है। दृश्य आपण पाहतोय, विमान कोसळले आणि त्यानंतर क्षणात त्या ठिकाणी पेट घेतला। परिसरात धुराचे लोट त्या ठिकाणी पाहायला मिळाले। त्यानंतर नागरिकांची मात्र धावपळ झाली। ज्या ठिकाणी विमान कोसळलं त्या इमारतीला आग लागलाय। दुर्घटनास्थळी सध्या मदतीचे प्रयत्न सुरू आहेत। जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रयत्न। पहिल्या दृश्यामध्ये आपण पाहतो ज्या ठिकाणी विमान कोसळलेलं आहे त्या ठिकाणचं हे ठिकाण आहे। उड्डाण केल्यानंतर लगेच विमान कोसळलं। विमान कोसळल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी स्फोट झाला, मोठा आवाजसुद्धा आला। क्षणात त्या ठिकाणी पेट घेतला आणि त्यानंतरची दृश्य आपण पाहतोय, परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले। धुराचे लोट इतक्या मोठ्या प्रमाणात, त्यावरून अंदाज लावू शकतो की ही दुर्घटना किती भीषण आहे। आणि या दुर्घटनेनंतर त्या ठिकाणी नागरिकांची मात्र धावपळ झाली, कारण ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं ते ठिकाण जे आहे ते रहिवासी ठिकाण आहे। त्या इमारतीवरती विमान कोसळलं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी पोहोचली असण्याची शक्यता आहे। इमारतीला पूर्णपणे आग लागली। त्यानंतरची आपण दृश्य पाहतोय ते इमारतीचे दृश्य आपण पाहतोय, पूर्णपणे परिसरात जळून खाक झाला आहे। दुर्घटनास्थळी मात्र मदत कार्य सध्या सुरू आहे। एअर ॲम्ब्युलन्स सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। अग्निशामक दलाच्या गाड्या आहेत, अग्निशामक दलाच्या जवानाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत। गुजरात पोलीस सुद्धा त्या ठिकाणी दाखल झाले आहे। तर जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचारासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत। की त्याची दृश्य सुद्धा आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय आणि शेवटच्या दृश्यामध्ये आपण पाहतोय ज्या ठिकाणी विमानाचे अवशेष पाहायला मिळत आहेत। अपघातानंतरची ही दृश्य आहेत, थरकाप उडणारी ही दृश्य आहेत। या दृश्यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की हा अपघात किती भीषण होता। दुर्घटनेनंतर अहमदाबाद एअरपोर्ट मात्र आता बंद करण्यात आलेला आहे। काही कालावधीसाठी अहमदाबाद विमानतळ बंद करण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा हे सुद्धा अहमदाबादकडे आता रवाना झालेत। एअर इंडियाकडून आपत्कालीन संपर्क क्रमांक त्या ठिकाणी आता जारी करण्यात आलेला आहे। मदतीसाठी हे संपर्क क्रमांक देण्यात आला आहे। 1800569144 हा एअर इंडियाचा आपत्कालीन नंबर त्या ठिकाणी आता जाहीर करण्यात आला आहे। अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलंय। एअर इंडियाचं AI-171 हे विमान कोसळलंय। अहमदाबादहून लंडनला जाणारं हे विमान कोसळलंय। विमानामध्ये माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी सुद्धा असल्याची माहिती आहे। दुर्घटनाग्रस्त विमानामध्ये तब्बल 242 प्रवासी असल्याची माहिती आहे। सोबतच 10 ते 12 क्रू मेंबर्स असण्याची सुद्धा शक्यता आहे। यामध्ये 2 पायलट आहेत अशी सुद्धा माहिती मिळते। तर उड्डाण केल्यानंतर लगेचच हे विमान कोसळलेलं आहे। धक्कादायक अशी घटना। त्यानंतरची आपण दृश्य पाहतोय त्या ठिकाणी आता प्रार्थना सुद्धा करण्यात येत आहेत। दोन्ही दृश्य आपण पाहतोय। एकीकडे आपण पाहतोय की बचाव कार्य सध्या सुरू आहे। अग्निशामक दलाचे जवान आहेत, एअर ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी दाखल झाले आहेत, गुजरात पोलीस आहेत। एकीकडे मदतीसाठी बचाव कार्य सुरू आहे। तर दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय त्या ठिकाणी प्रवासी अडकलेले आहेत आणि त्यासाठी आता कुटुंबीय त्यांचे नातेवाईक प्रार्थना करतात। एकीकडे मदत कार्य सुरू आहे तर दुसरीकडे प्रार्थना सुद्धा करण्यात येत आहे। विमान कोसळतानाची ही धक्कादायक अशी दृश्य आपण पाहतोय। अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलेलं आहे।
सरदार वल्लभभाई पटेल विमानतळापासून तब्बल 10 ते 12 किलोमीटरचं अंतर असल्याची माहिती. विमानामध्ये 52 ब्रिटन नागरिक असल्याची माहिती मिळाली. सिव्हिल रुग्णालयाच्या टीबी विभागावर हे विमान कोसळलं आहे. गुजरातमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं आहे. अनेक प्रवाशांचा त्यामध्ये आता मृत्यूची सुद्धा भीती व्यक्त करण्यात येत आहे. हे दृश्य आपण पाहतोय. अहमदाबादमधील मेघानीनगर हे परिसरामध्ये एअर इंडियाचं विमान कोसळल्याचं वृत्त समोर आलंय. हे दृश्य आपण पाहतोय. विमान कोसळतानाचा थरकाप उडवणारा हा दृश्य आहे. तर दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून खरं तर जखमी प्रवाशांना मदतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करून उपचारासाठी प्रयत्न सुरू आहेत. बचाव कार्य सुरू आहे. या ठिकाणी आकाशात मात्र धुराचे लोट पाहायला मिळतात. या विमानात तब्बल 242 प्रवासी, 10 ते 12 क्रू मेंबर तसेच 2 पायलट असल्याची सुद्धा माहिती मिळते. ज्या ठिकाणी विमान कोसळलंय तिथून धुराचे लोट निघत असल्याचं दिसतंय. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल झाला असून ही मोठी दुर्घटना घडली. एअर इंडियाचं विमान कोसळलं आहे. तब्बल 9 मिनिटात असं विमान कोसळलं आहे. हे विमान रहिवासी भागात कोसळल्यामुळे मोठी हानी झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही तांत्रिक बिघाड झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. टेकऑफनंतर मेघानीनगर या परिसरात हे विमान कोसळलं आहे. दुर्घटनेनंतर त्वरितच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा केलेली आहे. काही काळासाठी त्या ठिकाणी अहमदाबाद विमानतळ बंद करण्यात आलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आता अहमदाबादकडे रवाना झालेले आहेत. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते ठिकाण मेघानीनगर तब्बल 10 ते 12 किलोमीटर सरदार वल्लभभाई पटेल विमानतळापासून आहे. विमानातील इंधनाच्या टाक्या भरलेल्या असल्यानं मोठा स्फोट झाला. त्या ठिकाणी मोठा आवाज झाला. त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी ती प्रतिक्रिया दिली आहे. विमान कोसळतानाचा व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल झाला. विमानाचे पंख तुटून बाजूला पडल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय. अहमदाबाद पोलीस, अग्निशामक दलाचे जवान शर्थीचे सध्या प्रयत्न करत आहेत. युद्ध पातळीवरती बचाव कार्य सध्या सुरू आहे. ही माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मात्र गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या प्रवाशांमध्ये खरं तर गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी असल्याची सुद्धा माहिती मिळत आहे. धक्कादायक अशी ही माहिती आहे. विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आहेत. रुग्णालयातील 15 डॉक्टर त्यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे. कारण टेक ऑफ केल्याच्या नंतर केवळ 9 मिनिटांमध्ये हा अपघात झाला आहे. त्या ठिकाणी स्फोट झाला. विमानातील इंधनाच्या टाक्या या भरलेल्या असल्यानं हा मोठा स्फोट झाला आहे. त्या ठिकाणी आग लागली. धुराचे लोट आकाशात सर्वत्र पाहायला मिळाले आहेत. धक्कादायक अशी घटना. खरं तर अहमदाबाद ते लंडन असा हा विमानाचा प्रवासाचा मार्ग होता. रहिवासी भागात विमान कोसळल्यानं अनेक इमारतींचं सुद्धा नुकसान झालंय. गुजरातहून लंडनसाठी रवाना झालेलं एअर इंडियाचं विमान हे अहमदाबादमधील मेघानीनगर या परिसरात कोसळल्याची दुर्घटना घडली.